संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुःखद बातमी आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार पूर्ण करण्यात आलेले आहेत। त्यांना अग्निसुद्धा देण्यात आलेला आहे। पवार कुटुंबियांकडून जे मान्यवर या ठिकाणी आले होते त्यांना त्यांच्याकडून अजित पवार यांना श्रद्धांजली सुद्धा अर्पण करण्यात आलेली आहे। सध्या एकीकडे अजित पवार यांना अखेरचा निरोप दिलेला आहे आणि हा या ठिकाणी तुम्ही हा सगळा जनसागर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। हा जो जनसागर तुम्ही इथे पाहतात हा खरं तर ही आलोट गर्दी तुम्ही पाहतात। ज्या प्रकारे अशी अजित पवारांची एक्झिट झालेली आहे ती एक्झिट कुठेतरी चुकीची आहे। चुकीच्या वेळी अजित पवार यांनी एक्झिट घेतली आहे ती मन दुखावणारी आहे आणि ते सगळं आपल्याला या चाहत्यांच्या या अजित पवारांच्या चाहत्यांच्या या गर्दीतून पाहायला मिळत आहे। अजित पवार यांना शेवटचं पाहता यावं, अजित पवार यांना शेवटचा निरोप देता यावा यासाठी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानात या सगळ्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती। या गर्दीमध्ये आपण पाहतो संपूर्ण जनसागर हा आपल्याला पाहायला मिळतो आहे। अगदी रस्त्याच्या कडेपासून ते झाडांवरती असेल कुठेही जागा जी शिल्लक असेल त्या ठिकाणी ही सगळी अजित पवारांची चाहते मंडळी आपल्याला पाहायला मिळते आहे। अजित पवारांना अखेरचा निरोप त्यांनी दिलेला आहे। खरं तर आपण पाहतोय या दिवशी खरं तर 28 जानेवारी रोजी जेव्हा एअरप्लेन क्रॅश झालं आणि अजित पवार गंभीर जखमी झाले ही जेव्हा बातमी समोर आली त्यानंतर सर्वांमध्ये भीती होती की यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे। कारण एअरप्लेन क्रॅश होणं आणि ते संपूर्णपणे जळून खाक होणं, एअरप्लेनचे तुकडे होणे यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला। त्यामुळे भीती होती की एकीकडे गंभीर जखमी असलेल्या अजितदादांची चुकीची बातमी सध्या समोर येऊ नये, मात्र तीच बातमी समोर आली। अजित पवार यांनी या जगातून एक्झिट घेतल्याची बातमी समोर आली ती म्हणजे अजित पवार यांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। खरं तर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे बारामतीमध्ये। माझा सहकारी अक्षय साबळे तो सुद्धा या ठिकाणी संपूर्ण या घटनेवरती लक्ष ठेवून होता। साधारणतः आपण पाहतोय 2 दिवसांपासून ही संपूर्ण घटना जी आहे ती अक्षय कव्हर करत आहे। अक्षय काय सांगशील एकंदरीत प्रसंग होता ज्या ठिकाणी एअरप्लेन क्रॅश झाला? नक्कीच बघतो वैभव की जो रनवे आहे त्या रनवेला शेजारूनच हा अपघात झाला आहे। एक 100 मीटरच्या आसपास हा अपघात झालाय आणि जे गावकरी आहेत त्यांनी सांगितल्यानुसार की विमानानं ज्या 1 ते 2 वेळा गिरट्या गाठल्या आणि जे झाड आहेत त्या झाडांना पाक चिटकून खूप खालून हे विमान उडत होता आणि तिथे गेल्यानंतर त्या रनवेचा जो भिंत असते मोठा जो बांध बांधलाय त्या बांधाच्या अलीकडेच हे विमान कोसळल्यावर खूप मोठा स्फोट झाला। त्यामुळे खरं तर नागरिकांना तिथं पहिल्यांदा म्हणजे बचाव कार्य आहे ते करण्यासाठी वेळ लागला किंवा जी विमानतळावरची अग्निशामक गाडी असते ती सुद्धा उशिरा आली आणि त्या एका अग्निशामक गाडीमुळे तर काय विमान लवकर विजण्यास विलंब लागला। परंतु नंतर एक गाडी आली त्या गाडीनंतर हे सगळं आग विझवण्यात यश आलं। परंतु त्यातील ज्या मृतदेह होते ते मृतदेह पाहिल्यानंतर ते नागरिक अक्षरशः म्हणजे सगळ्यांचं मन हे लावून गेलं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हे मृतदेह असल्यानंतर त्यांना एक भावना त्यांना कंट्रोल झाल्या नाही। ज्या प्रकारे तू सांगतोय की जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या सगळ्या गंभीर अपघातामध्ये जेव्हा बातमी समोर आली अजित पवार यांचा मृत्यू झालाय, त्यांचं निधन झालंय, निश्चितच धक्कादायक बातमी होती। आपण बारामतीमध्ये आहोत, तू खरं तर कालपासून या बारामतीमध्ये आहे, या भागामध्ये आहे, बारामतीकरांची काय प्रतिक्रिया आहे? बारामतीकरांना सगळ्या जवळ पाहिलेलं आहे, त्यांचं म्हणणं काय? नक्कीच वैभव, मी दादांच्या काटेवाडी या गावात जाऊन आलो, बारामतीत फिरलो। नागरिकांना अजूनही विश्वास बसत नाही की खरंच दादांचं असे निधन झाले किंवा मी काल काटेवाडीत एका घरात गेलो होतो त्यात आमची खूप रडत होत्या की दादांचं असं कसं झालं। त्यांच्या घरात देवारे दादांचा फोटो सुद्धा होता किंवा दादांची जे गावकरी आहेत काटेवाडीतले ते सुद्धा म्हणले की आम्हाला वाटत नाही, आम्हाला असं वाटतं की दादा येतील आम्हाला बोलतील। आता दादांच्या फार्म हाऊसवर गेलो तिथं कोणीही नव्हतं। म्हणजे दादा म्हणजे आठवड्यात एकदा दादा त्यांच्या फार्म हाऊसवर जायचे, फेरफटका मारायचे। त्यांनी अत्यंत
चांगल्या प्रकारे तिथे शेती पिकवली होती. दादांचे जे मित्र आहेत किरण गुजर त्यांची सुद्धा आपण सकाळी प्रतिक्रिया घेतली होती. वैभव, बरोबर अक्षय, ज्या प्रकारे तू भावनांचा उल्लेख केलेला आहे, तू खरं तर कालपासून बारामतीमध्ये आहेस, बारामतीकरांना पाहतो आहेस. अजित पवारांच्या निधनाची बातमी समोर आली. बारामतीकरांचं काय म्हणणं होतं या सगळ्यावर? नक्कीच त्यांचं मन एकदम हेलावून गेलं. खरं तर त्यांना विश्वासच बसत नाही की अजितदादांचं निधन झालंय किंवा अजितदादा त्यांना सोडून गेले. कारण दादांचं बारामतीकरांवर अत्यंत प्रेम होतं किंवा जिव्हाळा होता म्हणावं लागेल. आठवड्यात एक दिवस दादा बारामतीत असायचे. त्यांचं बारामतीच्या प्रत्येक कामावर म्हणजे प्रत्येक कामावर ते कटाक्ष लक्ष देऊन असायचे. बाबा कचरा उचलला जातोय का, बाबा झाडं कशी आहेत, रस्ते कसे आहेत, पाणी, सगळ्या गोष्टींवर दादांची नजर असायची. दादांनी इथं जे आता आपण जे उभारलो विद्या प्रतिष्ठान, तिथंच काही दिवसांपूर्वी गौतम अदानी आले होते. त्यांनी AI सेंटरचं उद्घाटन केलं होतं. त्यासाठी सुद्धा दादांनी पुढाकार घेतला होता की जी लोकांना चांगली माहिती मिळायला पाहिजे, लोकांना आणखीन शिकता यायला पाहिजे, विद्या प्रतिष्ठानमध्ये आणखीन काय काय करता येईल यासाठी दादांचं कटाक्ष लक्ष असायचं. मी काल काटेवाडीत गेलो होतो. तिथले लोक सुद्धा म्हणजे काय म्हणा भावनिक झाले आहेत भरपूर, की त्यांना वाटत नाही खरंच दादा सोडून गेले आहेत. काल एक आजी होत्या, त्या सुद्धा त्यांच्या घरात त्यांनी तर देवाऱ्यात दादांचा फोटो ठेवलाय. म्हणजे ते आता काय म्हणावं की एक अटॅचमेंट असते ते. आपण पाहतोय जसं अक्षयनी सांगितलं की देवारात एका आजींनी फोटो ठेवलाय. खरं तर बारामतीकर आणि अजितदादा हे नातं काही वेगळं नाहीये. हे नातं म्हणजे खरं तर एक देवाचं स्थान असलेलं ते म्हणजे अजित पवार. अजित पवार निश्चितच जे बारामतीकर आहेत त्यांच्यासाठी देवापेक्षा कमी नव्हते. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय बारामतीमधली विकास कामं आपण पाहतोय, एकीकडे ही विकास कामं आपण पाहत असताना ज्या प्रकारे डेव्हलपमेंट ही बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे या नागरिकांचा हा जनसागर पाहायला मिळतोय. अक्षय, ज्या प्रकारे आपण पाहतोय एक घटना घडली होती 2012 साली, जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं, त्यावेळेला सुद्धा असाच जनसागर हा मुंबईमध्ये लोटला होता. आता तसाच जनसागर हा आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळतोय. अजित पवार हे खरं तर खासदार म्हणजे केंद्रापासून ते अगदी महाराष्ट्राच्या मंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री, त्यांच्याकडे विक्रम सुद्धा आहे. जवळपास 6 वेळा ज्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, अशा नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठीचा हा जनसागर आपण पाहतोय. काय सांगशील? आपण आता सकाळी 6 वाजल्यापासून आपण बघतोय. आणि वैभव, खर तर आता बघ ना, थोड्या प्रमाणात गर्दी वाढत गेली. आता लोक इथं बघ माग विद्या प्रतिष्ठानची जी झाड आहेत त्या झाडावर सुद्धा चढून बसलेले होते. इथं ट्रक आहे, त्या ट्रकवर चढून बसलेले. महाग हे विद्या प्रतिष्ठानचे जे ग्राउंड आहे ते सगळे भरून गेले. मोठे नेते आले होते, अमित शहा आले होते, एकनाथ शिंदे होते किंवा केंद्रातले मंत्री होते किंवा राज्यातले मंत्री होते, दादांचे जुने सहकारी होते किंवा दादांचे जे विरोधक होते ते सुद्धा आले होते. म्हणजे खरंच लोकांना अजूनही मी तुला सांगतो जसं की विश्वास बसत नाहीये अजूनही. आणि आता बॅरिगेड लोकांनी तोडण्याचा प्रयत्न केला. दादांचे जे अंत्यविधी झाला तिथं जायचं लोक प्रयत्न करत आहेत. म्हणजे अजूनही लोक त्या मानसिकतेतून बाहेर येत नाहीत. ज्या प्रकारे अक्षरी सांगतोय की खरं तर बारामतीकरांसाठी हा मोठा धक्का आहे. कारण बारामतीकरांसाठी अजित पवार हे मोठं स्थान होतं. सध्या तुम्ही ही चित्र पाहू शकता. अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यात आलेला आहे. मात्र जनसागर हा अजूनही ते मान्य करायला तयार नाहीये. जनसागर हा अजूनही अजित पवार यांना शेवटचा निरोप देण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी ही गर्दी करताना पाहायला मिळत आहे. पोलीस सातत्यानं ही गर्दी कमी करण्याचा, नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जनसागर जो या ठिकाणी जमलेला आहे तो जनसागर कमी करण्याचा, नागरिकांना योग्यरित्या नागरिकांना मार्गस्थ करण्याचा प्रयत्न हा पोलिसांचा सुरू आहे. मात्र या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की जनसागर जरी हा मोठा असला तरी नेता तितकाच मोठा होता, कारण ते अजित पवार होते. खरं तर एकीकडे असा सुद्धा प्रश्न येतो की ज्या वेळेला राज्याचं अर्थमंत्री आपण पाहतो की ज्या वेळेला सातत्यानं अजित पवारांचं नाव घेतलं जातं, मात्र या सगळ्यामध्ये ज्या वेळेला आपण पाहतोय की अजित पवार यांचं ज्या वेळेला नाव येतं, कारण अर्थमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मात्र हे झालं एक मंत्रीपद, हे झालं पलीकडे. मात्र राजकारणाशिवाय आता अजितदादा म्हणजे अजितदादांशिवाय राजकारण, तसं हे समीकरण असेल. ते सांगणं खरं तर अवघड आहे. कारण आता बघ ना, आता अर्थसंकल्प आला ना, अजितदादा अर्थसंकल्प दरवर्षी मांडत होते. आता हा अर्थसंकल्प कोण मांडणार हा सुद्धा प्रश्नचिन्ह. आणि तू म्हणला तसं की आता खरं तर दादा तू म्हणला अर्थमंत्री, पुण्याचे पालकमंत्री पद किंवा उपमुख्यमंत्री पद हे सुद्धा दादांकडे बरेच वर्ष राहिले. आता
लोकांना प्रश्न पडलाय की आता पुण्याचा विकास कोण करणार, कारण पुण्यात मी जसं सांगितलं तुला बारामती, तसं पुण्याच्या विकासावर सुद्धा दादांचं लक्ष असायचं. दादांचं म्हणजे शरद पवारांनंतर सगळं पुण्याच्या जो राजकारण आहे त्याच्यावर दादांचा मोठा पगडा होता. शरद पवारांनंतर सगळंच पुण्याचं राजकारण दादा सांभाळत होते. तू म्हणला तसं आता अर्थसंकल्प आता कोण म्हणणार हा देखील प्रश्नचिन्ह आहे. तसेच उपमुख्यमंत्री पद दादांनी 6 वेळा भूषवलेलं आहे. आता नेमकं पक्षाची कमान कोणाकडे जाते, काय काय घडामोडी करतात हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं आपण असणार आहे. पाहतोय की अनेक घडामोडी या सध्याच्या घडीला या घडणार आहेत. मात्र अशा असल्या तरी त्या नेमक्या कशा प्रकारे होतील हा सुद्धा तितकाच प्रश्न गंभीर आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की इकडे राष्ट्रवादी काँग्रेस ही 2 गटांमध्ये विभागलेली आहे. मात्र कसं असलं तरी काका आपल्याला पाहायला मिळत होते, म्हणजे शरद पवार हे आताही आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र त्यांच्या डोळ्यादखत त्यांचा पुतण्या म्हणजे अजित पवार जरी राजकारण असलं तरी कुटुंबासाठी एक नातं होतं. निश्चित नुकताच आपण एक लग्न सोहळा पाहिला ज्याच्यामध्ये संपूर्ण पवार कुटुंब हे एकत्र होतं. अक्षय, खरं तर अजित पवार हे कुटुंबाप्रती पाहायला गेलं तर फार कमी वेळ असल्याचं आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. अजित पवार म्हणजे एक शिस्तवान नेता. सकाळी 6 वाजल्यापासून म्हणजे पहाटेपासून ते अगदी काम त्यांचं असेल ते. एक किस्सा तुला सांगतो वैभव. मध्ये पुणे महापालिकेनिमित्त एक दादांनी अनऑफिशियल पत्रकारांसाठी बैठक बोलवली होती. म्हणजे मीटिंग म्हणजे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत होते. त्यात सांगितलं दादांनी की मी माझ्या आयुष्यात सगळं केलं पण माझ्या मुलांना मी वेळ देऊ शकलेलो नाही. म्हणजे दादांचं एक हे होतं की सकाळी 6 वाजता उठायचं, म्हणजे 6 वाजता ते उठायचं म्हणजे 6 वाजता ते अधिकाऱ्यांना घेऊन फील्डवर असायचं. अधिकाऱ्यांना घेऊन फील्डवर असायचं. बारामती असो किंवा पुणे असो, अधिकाऱ्यांना सकाळी 6 वाजता हजर राहायचं आणि तिथून दादांची सगळी कामं व्हायची. वैभव दादा सगळ्या अधिकाऱ्यांना गोळा करायचे, प्रत्येक गल्ली बोळात जायचे. पुण्यात सुद्धा ते करायचे. जे ब्रिज बांधलाय किंवा रस्त्याचं काम चालू आहे कुठे तिथं दादा जायचे, अधिकाऱ्यांना ह्या सूचना करायचे. किंवा आपण बघितलं की एखादी इमारत आहे तर दादा सांगायचे हे इथे हे चुकलंय, ते तिथं ते चुकलंय. दादांचा तो एक स्वभाव होता किंवा दादांचा एक कडकपणा शिस्तपणा म्हणायचा किंवा ते सगळं सांगायचे हे चुकले. म्हणजे इंजिनियर पेक्षा सुद्धा दादा चांगल्या प्रकारे सांगायचे की हे चुकले, हे माप चुकले. ते तुझ्या बोलण्यातून हे स्पष्ट होत आहे की जर अजित पवारांचा एकंदरीत एक कामाची पद्धत होती, जर काम होणार असेल तर हो, काम नसेल होणार तर नाही. हे नेहमीच आपल्याला अजित पवार हे बोलताना पाहायला मिळत होते. शिस्तवान, कडक नेता, बारामतीकरांसाठी आधारवड, देवस्थान, कमी जितकी नावं घेऊ तितकी कमी अशा प्रकारचा हा नेता होता. तो हरपलेला आहे. तो नेत्याला या बारामतीकरांनी त्याला अखेरचा निरोप दिलेला आहे. निश्चितच आपण पाहतोय अक्षयशी सुद्धा आपण संवाद साधलेला आहे. या सगळ्यामध्ये बारामतीकरांची एकंदरीत काय भावना आहे, जनसागर कशा प्रकारे होता, अजित दादांना त्यांनी कशा प्रकारे निरोप दिला, या सगळ्याची अपडेट आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कवीसह वैभव पाटील, बारामती.